काय झालं रे सुरजा? कुठंच नाही ती. पुढच्या 5 मिनिटात कार्यक्रम सुरू करतो म्हणा. कसं आहे मंडळी, तुम्हाला थोडा त्रास होतोय, पण शीतल आल्याशिवाय आपण सत्कार सुरू करू शकत नाही ना. आता शीतल कधी यायची? चला जरा पाय मोकळे करून येऊ. भैया देर यू आर. एवढ्या तुम्ही मोठ्या संख्येने जमलेला आहात त्याबद्दल तुमचं शतशः आभार. खरं तर आपल्या गावाला आर्मीची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. देशासाठी फार मोठं बलिदान दिलेले फौजी आपल्या या मातीतून आपल्या गावातून निर्माण झाले. ते म्हणजे आपले हनुमंत फौजी. कारगिल मध्ये लढत असताना त्यांचा एक हात गेला. भारत सरकारने त्यांचा गुणगौरव देखील केला. आणि आज त्यांचाच पट्ट शिष्य त्यांच्याकडून प्रेरणा घेत इंडियन आर्मी मध्ये दाखल झालाय. तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका राऊतांचा विक्रम. आपला विक्रम राऊत हा फार कष्टाळू आहे. फार कष्ट आणि दिवस रात्र मेहनत घेऊन इंडियन आर्मी मध्ये त्यांनी त्याचं स्थान निश्चित केलेलं आहे. विक्रमच्या आई सुद्धा या ठिकाणी आहेत. मला त्यांना सांगायचंय की आई, काळजी करू नका. तुमचा मुलगा जरी बॉर्डरवर चालला असला तरी इथे तुमची लेकरं सदैव तुमच्या बरोबर असणार आहे. तुम्हाला कसलीही मदत लागली तर आम्हाला एक आवाज द्या. आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी तत्पर असू. तर सर्वात प्रथम मी हनुमंत फौजी यांना विनंती करतो त्यांनी विक्रम राऊत याचा सत्कार करावा. आणि आजच्या दुसऱ्या सत्कार मूर्ती म्हणजे ज्यांच्या गुडलक शिवाय हे काम झालंच नसतं, त्या दानशूर गुडलक दात्या, आपल्या गावची शान, लकी गर्ल शीतल पवार. तर यांना आपण या वर्षीचा विशेष प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. आता शीतल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शीतल यांच्या रूपानं एक गुणी मुलगी आपल्या गावाला लाभलेली आहे. समाजसेवेचं कार्य करत असताना आम्ही शीतल यांच्याकडून प्रेरणा घेतो. म्हणून मी शीतल यांना विनंती करतो त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. तर शीतल यांचा सत्कार करण्याचं भाग्य मला लाभलं आणि या आजच्या सोहळ्यामध्ये 2 शब्द मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या गावचे माजी सैनिक श्री हनुमंत फौजी यांना मी आमंत्रित करतो. खरं तर माझ्यासारख्या माणसांनी 2 शब्द काय बोलायचे मला काय कळत नाही.
पण जे पण बोलल ते मनापासून बोलल. आता आपल्या गावातला विक्रम आर्मीत भरती झालाय. इथून पुढे मोठमोठे पराक्रम करावे म्हणून मी त्याला शुभेच्छा देतो. आता आपल्या सैन्याबद्दल वेगळं काय सांगायची गरज आहे असं वाटत नाही. पण भारतीय सेना अशी एकमेव सेना आहे की जिथं आर्मीत भरती व्हा असं सक्तीनं सांगावं लागत नाही. जी भरती होतीये ती स्वेच्छेने होते आणि हे फक्त भारतात घडतं. आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस आणि अशी असंख्य माणसं या भारतामध्ये होऊन गेली आणि आपल्या कर्तृत्वानं या मातीचं सोनं करून गेली. आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. आपल्या महाराष्ट्रातनं प्रत्येक गावातनं एक तरी पोरगा आर्मीत भरती झालेले आहे. म्हणून आपल्या गावातनं एक पोरगा आर्मीत भरती होतं आणि बाकी सगळे फक्त त्याचं कौतुक करतात हे काय मला पटत नाही. माझं तर म्हणणं असं आहे की भारतातल्या प्रत्येक माणसानं किमान एक तरी वर्ष आर्मीमध्ये ट्रेनिंग घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांना शिस्त लागल आणि शिस्त लागली तर आपला देश महासत्ता बनल. अरे आर्मी हे एकच क्षेत्र असं आहे की जिथं स्वतःच्या जीवाची पर्वा केल्या बिगर लोक दुसऱ्याच्या रक्षणासाठी येतात. एक सैनिकच असतो की ज्याच्या जगण्याला बी अर्थ असतो आणि मरणाला बी. अरे इतरांच्या नावापुढं मेल्यावर कैलासवासी लागतं, पण एखादा जवान लढता लढता जर वीरमरण आलं ना तर त्याच्या नावापुढं शहीद लागतं, शहीद. हाच आहे तो फरक. अरे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी मारायला तयार असतात ना अशी वेडी माणसं म्हणजे फौजी. विक्रम, तुझं इंडियन आर्मीत स्वागत आहे. देशासाठी जीव लावून लढ. अरे हे भाग्य सगळ्यांना मिळत नाही. जय भारत माता की जय. भारत माता की जय.